ही मुमेंट ना मला कॅप्चर करायची होती. म्हणजे बघू शकता टीव्हीमध्ये छान गाणं चालू होतं आणि त्याचबरोबर ना इथे अमूल्य आणि बाबा मस्त एन्जॉय करत होते. तेवढ्यात माझ्या मशीनने मला आवाज दिला, की कपडे झाले, वाळू घालायच्या टाईमसुद्धा झालेला आहे. तर म्हणून मी इथे वाळू घालायला आली होती कपडे. कारण मशीन म्हटलं ना, की काही टेन्शन राहत नाही कपड्यांचं. इथे मी थोडा भगर करायला घेतली होती, कारण भगर खायचा होता. आईला उपवाससुद्धा होता. अमूल्यचं कसं असतं ना, फ्रीज दिसलं ना, की नाही तिथे जायचं, फ्रीजमधून काही ना काही काढायचं. इथे मस्त चिवने घरटंसुद्धा केलं होतं. त्यामुळे ना ही खिडकी आहे ना बिलकुल उघडत नव्हती. दुपारचा जेवणाचा बेत ना अगदी साधा होता. म्हणजे डाळ-भाजी, भात आणि चपात्या. म्हणजे छान मस्त गरमागरम मस्त जेवण वगैरे रात्रीच्या टाईमला आणि इथे आई स्वयंपाक करत होती. म्हणजे मी बघायला गेली किचनमध्ये, की आई काय करत आहे. तर तेवढ्यात पोळ्याच करत होती आई आणि इतकी गरमी झाली होती ना तिला, कारण आता गरमीचे खूप दिवस चालू आहे. उष्णतामानसुद्धा खूप जास्त होत आहे आणि चिवणी हे घरटं बांधलेलं होतं. त्यामुळे हे किचनमधली खिडकीसुद्धा ओपन होत नव्हती. फॅनसुद्धा नव्हता. म्हणून मी काय करत होते, की तिला हवा घालत होती. आई मला म्हणत होती ना, खूप बरं वाटत आहे. पण तिला मी म्हणाली, की मी पोळ्या करते. पण ती नाही म्हणत होती, तुला पण घरीसुद्धा कामं करावं लागते आणि इथेसुद्धा तू काम करते का? म्हणून तिने मला बिलकुल काम करू दिलं नाही. रात्रीच्या वेळा टाईमाला मी काय करत होती, की इथे आईस्क्रीम बनवायला घेत होती. का मला मक्समेलन आईस्क्रीम करायची होती आणि सगळ्यांनी आम्ही जेवण वगैरे केलं आणि मस्त माझ्या भावाने कुल्फी आणली होती. कुल्फी एन्जॉय केला आणि सबस्क्राईब नक्की करा यूट्यूब चॅनलला.